नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो बुद्धाय। त्रिपिटक अभ्यास दिवस दुसरा चुल्लवग्ग विनयपिटक। त्रिपिटक अभ्यास मालिकेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मी विकी वामन येल्वे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। काल आपण महावग्ग या ग्रंथभागाच्या माध्यमातून संघजीवनाची पायाभरणी कशी झाली, बुद्धांनी शिस्त कशी करुणेच्या आधारावर उभी केली हे समजून घेतले। आजचा दुसरा दिवस म्हणजे त्या पायाभरणीवर उभारलेली संघजीवनाची परिपक्व रचना समजून घेण्याचा दिवस आहे। आजचा अभ्यासाचा विषय आहे चुल्लवग्ग। चुल्ल म्हणजे नावाने लहान वाटणारा पण आशयाने अत्यंत व्यापक, खोल आणि वास्तवाशी जोडलेला असा हा ग्रंथभाग आहे। चुल्लवग्ग हा विनयपिटकमधील खंदकांचा दुसरा भाग असून तो महावग्गानंतर आता येतो। यामध्ये एकूण 12 खंदके अध्याय आहेत। चुल्लवग्ग हा केवळ नियमांची यादी नाही, तो संघजीवनात उद्भवणाऱ्या वास्तव परिस्थितींना बुद्धांनी कसे सामोरे गेले याचा प्रामाणिक आणि जिवंत इतिहास आहे। या ग्रंथभागातून आपल्याला संघातील संघर्ष, चुका आणि त्यांची जाणीव, सुधारणा, प्रायश्चित्त, पुनःशुद्धी यांचा मानवी आणि करुणामय प्रवास दिसतो। हे सर्व करुणा, विवेक आणि सामूहिक जबाबदारी या मूल्यांवर आधारित आहे। चुल्लवग्गातील 12 खंदके क्रमाने 1 कम्मखंदक संघातील अधिकृत निर्णय प्रक्रियेचे नियम, बहुमत, संवाद आणि नियमबद्ध पद्धतीने निर्णय कसे घ्यावेत हे येथे सांगितले आहे। शिस्त म्हणजे सत्ता नव्हे तर सामूहिक जबाबदारी। 2 पारिवासिक खंदक गंभीर नियमभंग झाल्यावर पारिवास, अलगाव ही शिक्षा नसून आत्मपरीक्षणाची संधी आहे। 3 समुच्चय खंदक उल्लंघन मान्य न करणाऱ्यांसाठी समुच्चय दंड, येथे अपराध स्वीकारण्यावर आणि सुधारणेवर भर आहे। 4 समतखंदक संघातील विवाद मिटवण्याच्या पद्धती, मतभेद शांततेने आणि विवेकाने कसे सोडवायचे याचे मार्गदर्शन। 5 खुद्दकवत्थू भिक्खूंच्या दैनंदिन जीवनातील किरकोळ आचार विचारांचे सूक्ष्म नियम, मनाची शिस्त निर्माण करण्यासाठी बाह्य आचरणाचे महत्त्व। 6 सेनासनखंदक विहारांचे बांधकाम, त्यातील व्यवस्था आणि सदुपयोग, जेतवन विहाराचा दानप्रसंग तसेच वडीलधाऱ्यांचा आदर, तित्तीर जातकाचा संदर्भ। 7 संघभेदक खंदक संघभेदाचा सविस्तर वृत्तांत, देवदत्ताने पदलोलुप्तेने संघात फूट पाडण्याचा केलेला प्रयत्न, त्याची दुर्गती, संघभेदाची कारणे आणि एकतेचे मार्गदर्शन। याच खंदकात अनुरुद्ध आणि उपाली यांच्या प्रव्रज्या कथा येतात। 8 वत्त खंदक संघातील कर्तव्य विभाजन आणि कर्मचारी नियुक्ती, संघ वाढल्यावर सुव्यवस्था कशी राखायची याचे नियम। 9 उत्क्षेपक खंदक उत्क्षेपणीय कर्म, बहिष्कार, अपराध न मानणाऱ्यांसाठी असलेली ही व्यवस्था पण सुधारणेनंतर क्षमेला प्राधान्य। 10 भिक्खुनी खंदक भिक्खुनी संघाची स्थापना आणि संघटन, प्रजापती गौतमीच्या नेतृत्वाखाली स्त्रियांना धम्ममार्ग खुला करणे, भिक्खू भिक्खुनी संबंधांचे नियम। 11 संगीतिक खंदक प्रथम बौद्ध संगीतीचे वर्णन, 500 अर्हतांच्या उपस्थितीत धम्मविनयाचे संकलन। 12 अंतिम खंदक विविध वत्थू, नियम आणि उपनियमांचे संकलन। चुल्लवग्गामध्ये पारिवास, मानत्त, अभ्भान यांसारख्या संकल्पना येतात। हे कठोर वाटू शकतात पण सुधारणेसाठी आहेत। भिक्खूला परीक्षणाची संधी मिळते आणि तो पुन्हा सन्मानाने सामील होतो। हा दृष्टिकोन दंडप्रधान व्यवस्थांपेक्षा कितीतरी पुढचा आहे। संघभेद हा धम्मासाठी सर्वात मोठा धोका आहे। बुद्धांनी स्पष्ट केले की मतभेद असू शकतात पण द्वेष अहंकाराने फूट पडू नये। ऐक्य म्हणजे मतैक्य नव्हे तर परस्पर आदर। भिक्खुनी संघाची स्थापना ही बुद्धांची दूरदृष्टी दाखवते। त्या काळातील सामाजिक मर्यादांमध्ये राहूनही स्त्री पुरुष समानतेचा धम्मतत्व जपला। हे बौद्ध धम्माच्या मानवतावादी महानतेचा पुरावा आहे। चुल्लवग्ग शिकवतो की नियम लवचिक आहेत, परिस्थितीनुसार बदलता येतात। उद्देश धम्मरक्षण, अहमरक्षण नव्हे। आजच्या काळात शिस्त म्हणजे भीती नव्हे तर मन जागृत करणे। महावग्गाने संघ उभा केला तर चुल्लवग्गाने त्या संघाला टिकवले। महावग्गाने धम्माचा पाया घातला तर चुल्लवग्गाने मानवी वास्तवाशी जोडले। म्हणूनच चुल्लवग्गा हा बौद्ध धम्माचा दुसरा महत्त्वाचा स्तंभ आहे। त्रिपिटकाचा अभ्यास विद्वान होण्यासाठी नाही तर संवेदनशील माणूस होण्यासाठी आहे। चुल्लवग्ग शिकवतो की चुका झाल्या तरी धम्ममार्ग संपत नाही, प्रामाणिक स्वीकारातून खरा प्रवास सुरू होतो। आज त्रिपिटक अभ्यास मालिकेचा दुसरा दिवस आपण चुल्लवग्गाच्या परिपूर्ण ओळखीने संपवतो। हा धम्म प्रत्येकासाठी आहे जो स्वतःशी प्रामाणिक राहतो। उद्या तिसऱ्या दिवशी पुढील वाटचाल। आपला विश्वासू विकी वामन येल्वे, वकील, उच्च न्यायालय। विनंती, हे सर्व लेख धम्माचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने लिहिलेले आहेत। हे सर्व लेख प्राथमिक स्वरूपाचे आहेत। त्रिपिटकाचा प्राथमिक अभ्यास व्हावा या उद्देशाने लिहिले असून संपूर्ण 1 महिन्यामध्ये प्राथमिक त्रिपिटकाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी हा दृष्टिकोन ठेवला आहे। तुम्ही सदर लेखाबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवू शकता। सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे।
सदर लेखमालिका तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही सर्वजण ही लेखमालिका तुमच्या असलेल्या व्हॉट्सॲप फेसबुक ग्रुपमध्ये किंवा इतर कोणत्याही ग्रुपमध्ये फॉरवर्ड करू शकता. प्रचार प्रसार हेतूने हे लेख व लेखमालिका फॉरवर्ड करण्याची परवानगी मी माझ्या सर्व वाचक बंधुभगिनींना देत आहे. तुम्ही या त्रिपिटक मालिकेमध्ये सहभागी व्हावे आणि त्रिपिटकाचा अभ्यास व प्रचार प्रसार करावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू विकी वामन येल्वे.